Audio Jungle. जोपर्यंत डांबरीकरण होत नाही तोपर्यंत इथं हटत नाही. डांबरीकरण व्हायलाच पाहिजे. या ठिकाणी आता जे परिसरातले तरुण आणि जागृत जे तरुण आहेत ते इथं बसलेले आहेत. आपण पाहू शकता दोन्ही बाजूला डांबरीचा रस्ता आहे आणि मध्ये पाईपलाईनच्या निमित्ताने खोदकाम केले. खोदकाम करून हे रस्ता असाच ठेवलेला आहे आणि इथं आता कॉन्क्रीट करायचं यांचं काम चालू झालेलं आहे. दोन्ही बाजूला डांबरीकरण असताना मध्ये कॉन्क्रीटीकरण करणं हे नियमाच्या बाह्य आहे. नियमात हे बसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग PWD यांच्या मार्गदर्शन पत्रकानुसार आणि महानगरपालिकेच्या मार्गदर्शन पत्रकानुसार जो रस्ता खोदकाम केला जातो तो रस्ता ऍज इट इज लाईट टू लाईट करणं बंधनकारकच आहे. परंतु ही लोक नियमाला ढाब्यावर बसवून या पद्धतीनं असं कामकाज करतायत आणि या ज्या कामाचा इथं मी विरोध करतोय यासाठी सगळी मायबाप जनता सुद्धा माझ्या सोबत आहे. यांचं सुद्धा तेच म्हणणं आहे की दोन्ही बाजूला डांबरीचा रस्ता असताना तुम्ही मध्ये कॉन्क्रीटचा रस्ता का करताय. इथं या लाईनला सगळ्या घरामध्ये लोकांची बोर आहेत. बोर मध्ये पाणी जाण्यासाठी रस्त्याला पाणी आधी झिरपावं लागतंय आणि पाणी कॉन्क्रीट असताना झिरपत नाही. डांबरी असेल तर झिरपतंय. या लोकांच्या पाण्यावर देखील कमी प्रमाणात का होईना परंतु परिणाम होणार आहे. तर हे सगळं पुढचा विचार करून आम्ही या सगळ्या कामाचा विरोध करतोय. तर कॉन्ट्रॅक्टर आता तर आपण इथं बघू शकता काय SP तिकडे दाखवा. इथं फक्त 1 इंच जागा आहे. फक्त किती इंच आहे? 1 इंच फक्त जागा आहे. आपण पाहू शकता म्हणजे 1 इंच मध्ये इथं सुद्धा दाखव. उलटा कर. 1 इंच फक्त जागा आहे. 1 इंच जाग्यामध्ये डांबरीकरण तुम्ही करताय म्हणजे तुम्ही नियमांना सरळ सरळ आदरांजली श्रद्धांजली दिल्यासारखी ही बाब आहे. मी 3 दिवस उपमुख्यमंत्री अजितदादांचा मृत्यू झाल्यामुळं बारामतीत होतो. रात्री 3 वाजता मी आलोय. अजून माझा अंघोळ आहे. सकाळी जसं मला ही बातमी कळाली मी घरातून आहे तसं बाहेरून इथं रस्त्यावर बसलेलं आहे की लोकांचा गैरसोय झाला नाही पाहिजे म्हणून. माझी सगळ्या जनतेला विनंती आहे. मी तुमच्यासाठी मांडतोय, तुमच्यासाठी लढतोय. आज मी निवडणुकीत उभा राहिल्यानंतर जे जनतेने मला भरभरून प्रेम दिलंय मतदानाच्या रूपात त्याच्यासाठी मी जनतेच्या सोबत उभारलेला आहे. त्यामुळं माझी जनतेला विनंती आहे की या सगळ्याचा विरोध तुम्ही सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा करा. धन्यवाद. तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका. कारण बातमी तुमची, साथ आमची. आपल्या हक्काचं चॅनल.